जांजानी जांजानी जानी गे अनामना देवस्थाना नालियो वाडी गे सीता गेली पाताळामध्ये हाती लागली वेल गे मुळगावची मामाय म्हणे मोरजेची मोरजाय गे 7 जणी बहिणी मिळून आपला खेळ खेळशील गे. लयराईचा इतिहास सांगपाचो म्हणजे 7 भयणी आणि 1 भाव असे ही घाट माथ्यावरून आयले. नेमकी खंयच्यान हें कोणाच कडेन बरयल्लें ना किंवा अशें लेखी अशें खंय ना. केळबाय ही मया आसा, महामाया ही मुळगांव आसा, मोरजा ही मोरजे आसा, मिलाग्र म्हणून आतां जे आमी म्हापशा चर्च पळयतात तिचें नांव मिराबाई. मिराबाई म्हणटा ती म्हापशा रावली आणि मागीर पोर्तुगीजांच्या बाटा बाळीच्या वेळार मिराबाईचें तेंच्या भाशे प्रमाणे मिलाग्र हें नांव जालें. आधा दिपा म्हणटा ती आमचे कारवार आनी गोवा हेच्या मदीं जे बेट आसा त्या बेटाचेर ते नेवीच्या ताब्यान आसा. म्हणल्यार तें आमी केन्ना पळोवंक ना पण थंय तेजें स्थान आसा. आनी शितला ही पाताळांत गेली. खेतोबा हो 1 भाव तो आमच्या दिवचल तालुक्यान वांयगणे म्हणटा थंय ताचें स्थान आसा. लयराईक शिरगांव आवडलें. आतां हेचो इतिहास असो की ही सगळीं जाणां हत्तीर बसून आयली आनी मया थंय तेंचें एक स्थान आसा वन्नो म्हणून. त्या ठिकाणी तो आतां सुद्दां एक पाशाणाचो हत्ती आहा थंय. म्हणजे तेचे वरसून ती हत्तीर बसून आयली अशें म्हणटात. मया येवन रावल्या नंतर थंय तेंच्यांनी आपलो भाव जो खेतोबा ताका कितें तरी उजो हाडपाक धाडलेलो आनी तो बरोच वेळ येवंक ना म्हणून लयराईक थंय पळोवपाक धाडली की तो कित्याक उशीर जालो तो पळोवन यो म्हणून. जर थंय पळयता हेवटेन तेवटेन भोंवून जाल्यार थोड्याशा अंतराचेर तो भुरग्यांचो खेळ पळोवपाक थंय रमलो आनी ताका लागून सांगलेलें काम विसरलो. हें विसरल्या कारणान थंय काही तरी शब्दाक शब्द जाले आनी तेणी येवन बाकीच्या आपल्या भयणांक सांगलें की आपल्याक ताणें अपशब्द दिला म्हणून. त्या वेळार लयराईन सांगलें की आपणी ताका कसलोच अपशब्द दिवंक ना. तेन्ना आपूण जी पवित्र आसा हें दाखोवण्यासाठी आपूण 500 भक्तांक घेवन अग्नीत प्रवेश करता. आनी ती हेजी व्हडली प्रतिज्ञा आयकल्या नंतर केळबाई देवी जी आसा त्या केळबाई देवीन प्रतिज्ञा केली की तूं जर 500 धोंडांक घेवन अग्नी प्रवेश करता स्वता जाल्यार आपूण 700 धोंडांक घेवन अग्नी माथ्यार घेवन नाचता. अशें म्हटल्या नंतर ही प्रतिज्ञा तेन्ना जाली आनी तेच्या नंतर आपल्याक आवडटाचें स्थान म्हणजे आवडटाच्या गांवांत ती वचून रावली. लयराईक शिरगांव आवडलें. शिरगांव आवडलें हेचो अर्थ असो की तिका सात्वीक अशें स्थळ जाय आसलें ज्या ठिकाणी हिंसा ना, सुरापान ना, कोंबडी हांगा पालन ना, हांगा खंयच्याच प्राण्याची हिंसा ना. म्हणजे आमच्या जत्रेच्या उत्सवाकूय म्हण किंवा इतर धार्मीक कार्याक सुद्दां हांगा प्राणी वध हो ना म्हणून हांगा अहिंसा. पूर्ण गांव दारू ना. जगान कितें ख्याती आसा की गोवा हे फक्त दारूचे स्थान पण हे गैरसमज आसा. आमच्या गांवांत एकूय दारूचें दुकान ना आनी सगळे लोक एका गुण्या गोविंदान नाचता आनी हे सगळें आमच्या लयराई माते खातीर जाता. जेन्ना 2010 वर्साच्या पयलींचें पुस्तक बरयल्या तेचें शिरोग्राम हें नांव आसा. तेचे मागीर शिरगांव हें जालें. पयलें नांव शिरोग्राम. जसो आतां कुंभमेळा भरता तसो आमच्या ह्या शिरगांवांत दर वर्सा कुंभमेळा भरता. लयराईचे हजारोन भक्तगण हांगा जमा जाता. दर वर्साक 500 पेक्षा सुबेस म्हणजे कमीत कमी 800 ते 900 संख्या वाडटा. हे कित्या खातीर? कारण तांकां हे देवीचें तांकां सत्व कळ्ळां म्हणून ते जाता. बेश्टेच अशे भक्तगण जायना कोणूय तयार. 1980 चौगुलो म्हणून देवते कडेन रुजू जालो तेन्ना 600 धोंड नवे जाल्ले आनी त्या प्रमाणे वर्साच्या वर्सा धोंड वाडत गेले. आतां जवळ जवळ 50,000 वयर सगळे धोंड आसात. शक्ती अनादी अससी जशी वैष्णवी तू, ब्राह्मी तशीच बरवी ऐन्द्र ही शांभवी तू. त्वन्नाम साधन भवाब्धी तरावयासे, लयराई देवी तोबी नमितो पदासे. शक्ती अनादी म्हणजे आदिशक्ती आहे. जशी वैष्णवी तू, वैष्णवी म्हणजे
विष्णूची शक्ती, ब्राह्मी म्हणजे ब्रह्मदेवाची शक्ती, तशीच बरोबरी येईल ही शांभवी. तो शांभवी म्हणजे शिवाची शक्ती. म्हणून शिवशक्ती, ब्रह्मशक्ती आणि विष्णुशक्ती अशा तिन्ही शक्ती एकत्र असल्या कारणान ती निराकार आसा. आणि निराकार आसा म्हणून कलश आसा. ते कलश म्हणजे ताका आकार ना. समजलें? हे कलश आसपाचें कारण हें अशें. त्याच्या पयलींचे चित्र आसले पळय की देवी सुंदर वस्त्रां न्हेसोन होमकुंडासून वयता अशें चित्र आसलें. आतां हे चित्र सगळ्याक प्रचलित जाला. देवतेचो फोटो आसा पळय हो हे छातयेर म्हणजे देवती हमी दिता तुका, आपूण आसा, तूं कांय भियो नाका. हो छातयेर हात दवरला कित्याक तुका एक जाणीव, आपूण लयराई आसा. तुजें कसलें संकट आहा जाल्यार आपणाक उलो व्हार. धोंड म्हटल्यार देवीचो नवस फेडणारो भक्त. सगळे जे धोंड आहा तितले पाडव्या कडल्यान शिवराक रावता. जात्रेचे जे आदले 5 दीस आसता तेन्ना आमी कितें खातले, जेयतले, उदक पियेतले जाल्यार आमकां न्हान करचें पडटा ओल्या आंगार. खंय तेकोंक मेळना, खंय आदलांक मेळना. तूं खंय आदले आयलो किंवा तूं खंय कोणाक तेकलो जाल्यार तुका परत न्हांवचें पडटा. जात्रा केन्ना जाता? वैशाख शुद्ध पंचमीच्या दिसा जाता. देवीच्या गाराण्यान हे घातला, कई कळसार सामीलदा मयी मोडार राजीदा. कई कळसार देवती खंय आसा? आतां मोड हो भटजी मोड जालो न्हू. मोड म्हणजे कलश घेता. तो केन्ना देवी रुपान येता? जेन्ना हे गाराण्याचे शब्द पडटा तेज्या आंगार. कई कळसार सामीलदा हो कळश, मयी मोडार राजीदा हो मोड, हो मनीस हेज्या आंगान देवी संचारता कलश रुपान. ते दिसा 5य दीस तो देव लयराई ह्या रुपान आमी ताका पळयता. वडाचे झाड आसा थंय आमचें होमकुंड आसता. ते होमकुंड म्हणजे सर्वसाधारण 15 फूट लांब, 15 फूट रुंद आणि 20-21 फूट उंच अशें तें आसता सादारण. म्हणजे तेजें माप कशें. आणि ही देवी थंय रातच्या 12 सुमार गेली पावली काय ना की थंय कौल प्रसाद उडयता, फुलांचो प्रसाद. आणि तेतून ते पेटटा. ते पेटोवपा साठी तूप किंवा कापूर केरोसीन हे कसलेंच माध्यम ना. फक्त देवी ते उडयता आणि ती चंद्र ज्योत म्हणून एक आसा ती तो थंय दवरता होमखंडी. इतकें जाल्या नंतर 10 मिनटांच्या आत ती सगळीं लांकडां पेटतात. हे देवीचें म्हत्व आसा. हो देवीचो साक्षात्कार आसा. मूळ स्थानार वचून ती कुड्याची फुलां आणि पोटकळीची फुलां देवीची अर्पण केल्ली आसात ती काडून तांकां ते दितात. आणि ते जशें तोंडान तेंच्यांनी दवरलें की तेंच्यांनी 5 दीस किंवा 7 दीस ज्यांनी तो व्रत केला ती चेतना, ती शक्ती त्यांच्या आंगान निर्माण जाता. आणि तो प्रसाद जसो तोंडान दवरलो की तेंचो नामघोश आसा, बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, पार्वतीपते हर हर महादेव, सीताकांत स्मरण जय जय राम, श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरुदेव दत्त, श्री लैराई माता की जय. अशा प्रकारचा जो नामघोष आसा ते थंयसून करीत त्या होमकुंडा पर्यंत येता. आणि होमकुंडांतून ते उज्यांसून मागीर पार जातात. मागीर तो अग्नी प्रकट जाता. म्हणजे ते स्वताचे तेज ताका येता. तो पर्यंत अग्नीक लयराई देवी शांत दवरता आणि सगळे लोक चलत तेतूनसून येतात. आमखाडे कडेन येयलो, भोर मारलो, थंय प्रेरणा गीत जाता. पेर्ण म्हणटा ताका. म्हणजे देवतेक आतां दाखयता, देवतेक सांगता, देवते तूं कोण. आनी हे प्रेरणा गीत. जान जानी 7 जाणी 8वो खेतोबा, घाटची ताळी कोकणची जान जानी हे पेर्ण म्हणजे प्रेरणा गीत. जान जानी जान जानी जान जानी जानी गे, अनामना देवस्थाना नाल्यो वाडी गे, सीता गेली पाताळामध्ये हाती लागली वेल गे, मुळगोवची मामाय म्हणे मोरजेची मोरजाय गे, 7 जाणी भयणी मेळोन आपला खेळ खेळशील गे. अशें तें प्रेरणा गीत आहा. आनी तिका देवतेक जागृत करून दिता. हे तुजें गीत तूं कितें केलां पळय तें हें, त्या बरोबर ती जागृत जाता आनी होमखणांतसून वयता. जेन्ना तेज्या माथ्यार तूं कलश दितालो, तूं कलश रुपी देवती तेज्या ती प्रत्यक्ष लयराईच्या रुपान हांवें पळयल्या. आनीक तें रूप हांवें 3दां पळयलां तिजें. प्रत्यक्ष लयराई. तिज्या हेज्या प्रमाणे आयज मेरेन हांव तिज्याच आशिर्वादान खूब सुखी आहा. तिजेच आशिर्वाद. आनी प्रत्यक्ष हात तिज्या फाटसून धरून हांव होमखणांतसून येतालो. हांव भुरगो, पण ते सगळे म्हाज्या वांगडा जे जाणटे आसले पळय ते भगवंत तूं देवी वांगडा राव म्हणटाले होमखणांत. उज्या अग्नीच्या सायडीन हांव रावतालो. म्हाका अजिबात भंय दिसनासलो.
पेरना जालें की ना तुका ते अग्नी पेट्टा पळय तो तुका चिखल कसो दिसता, तो अग्नी कसो दिसत ना, तूं केन्ना भितरसून वयता तुका कळत ना. सुंदर हे ज्या टायमार हांव अग्नीनसून गेला पळय म्हाका कोणी कोणी पळयला तेंच्यांनी म्हाका खूब जाणांनी सांगलें. हांव म्हटलें नकळो तें कितें जाता पळय तें क्षणीक हे तें एक 1 मिनटाची गजाल आसता ही अग्नीनसून वयताना जे गजाली घडटा पळय त्यो. देवी लईराईक लागून ह्या गोंयान पावित्र शीतलता समजसपणा आणि प्रत्येकाच्या मनान शुद्धता ही आसा. देवी सगळ्या गोंयकारांक पावता म्हणूनच हांगा सगळ्या भक्तांचो ओघ येता. ही अग्निस्वरूप देवी आणि वर्साच्या वर्सा ती अग्नीतून आपले प्रस्थान करता. तिचो जत्रोत्सव अग्नी दिव्य म्हणून सगळ्या गोमंतकाक तसो गोमंतका भायर इतर राज्यांनी सगळ्याक प्रसारीत जाल्लो आसा.